आता जस्ट टू बिगिन विथ सम गुड न्यूज. एकतर आपल्याला मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये गेले 2-3 दिवस चांगला पाऊस पडतोय आणि त्यामुळं गेल्या कालच्या एक दिवसामध्ये आपला त्यातला साठा आहे तो त्याच्यामध्ये 12% वाढ झाली आणि आता सगळ्या धरणांमध्ये मिळून साधारण 28.92 म्हणजे क्लोज टू 29% साठा आपला झालेला आहे. हेच प्रमाण जर आपण 2025चं, कारण मागच्या वेळेला खूप सुरुवातीपासून चांगला पाऊस झाला होता, ते जवळजवळ 67.88% होतं. पण ह्याचं तुलना आपण 2024शी केली, त्यावेळेला पाऊस सुरुवातीला कमी होता, नंतर वाढला होता. त्याचं प्रमाण 14.52% होतं. म्हणजे आत्ताचं प्रमाण हे 2024च्या तुलनेमध्ये चांगलं आहे, परंतु मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये अजूनही कमी आहे. सो वी नीड अनदर गुड स्पेल टू रीच दॅट लेवल. सध्या ही अजून एक चांगली गोष्ट आहे की सध्या पण तिथे धरण क्षेत्रामध्ये चांगला पाऊस पडतोय आजसुद्धा. त्यामुळं कालच्या एका दिवसात 12%ने वाढलं. तसंच जर प्रमाण आजही आपलं वाढलं तर आपल्याला चांगला पाऊस पडेल, चांगला उपयोग होईल. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की 1% जेव्हा धरण क्षेत्रातलं पाणी वाढतं त्यावेळेला ते आपल्याला 3 दिवस पुरतं. त्यामुळं 30 सप्टेंबरपर्यंत जर आपला धरणामध्ये 100% साठा झाला तर तो आपल्याला पुढच्या मे किंवा जून म्हणजे नवीन पुन्हा पाऊस सुरू होईपर्यंत पुरतो. त्यामुळं विल हॅव टू बी व्हिजिलंट, ऑब्झर्विंग व्हॉट इज हॅपनिंग. आणि आत्ताचा जो एल निनोमुळं संपूर्ण रेन पॅटर्नवरती परिणाम झालेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला खूप मोठा पाऊस गेल्या 2-3 दिवसामध्ये पडला, परंतु आता पुन्हा ड्राय स्पेल येईल आणि कदाचित नंतरचा मोठा पाऊस हा काही कालावधीने होईल. त्यामुळे तो विचारात घेता पाण्याच्या साठ्याचं नियोजन आम्हाला करावं लागणार आहे. पण आत्ता तरी आपल्याला अपेक्षेप्रमाणे आपल्या धरणाच्या पाण्यामध्ये हा साठा आपल्याला तयार झालेला आहे. दुसरा जो पावसाच्या बद्दलचं जर बघितलं तर गेल्या 6 दिवसामध्ये मुंबई क्षेत्रामध्ये विक्रमी पाऊस झाला. 30 जूनला आपल्याला सुरुवात झाली खरं म्हणजे. त्या दिवशी कुलाबा वेधशाळेने 69 mm नोंदवला आणि सांताक्रूजने 96 mm पाऊस नोंदवला. पण जुलैच्या 1 तारखेपासून हे आजपर्यंत आपल्याकडे पाऊस पडतोय. कालचं प्रमाण थोडंसं कमी होतं, पण या 6 दिवसामधला जर आपण पाऊस बघितला तर जुलैच्या सरासरी पावसाच्या मोर दॅन 100% पाऊस आपल्याला या 6 दिवसामध्ये मिळाला. कुलाब्यामध्ये तो 110% आणि सांताक्रूजला 104% होता आणि तो खूप कमी कालावधीमध्ये मिळाला. त्यापैकी काही दिवशी 300 mm पेक्षा सुद्धा पाऊस कमी छोट्या टाइम स्पॅनमध्ये आपल्याला अनेक ठिकाणी मुंबईमध्ये पाहायला मिळाला. आणि ह्याचं जर एक तुलनात्मक हे बघितलं तर आपला जो ॲव्हरेज रेनफॉल आहे वर्षभराचा सध्या रफली अराउंड 2400 mm हे 10 वर्षाच्या ॲव्हरेजने काढलेला. काही वेळेला तो अगदी 3000 पर्यंत सुद्धा गेलेला आहे. मागच्या वर्षी आपल्याला तेवढा पाऊस पडलेला दिसला. त्याच्या 40% पाऊस आतापर्यंत आपल्याला मिळालेला आहे. सो शहरामध्ये दॅट इज ओके, पण धरण क्षेत्रामध्ये मात्र अजून थोडासा पाऊस वाढण्याची आवश्यकता आहे. हा पाऊस आपला मुंबईचा जो आहे तो इतर शहरांच्या तुलनेत जर बघितला तर दिल्ली शहरामध्ये दरवर्षी 800 mm पाऊस पडतो. पुण्यामध्ये 720 mm पाऊस पडतो. बँगलोरमध्ये साधारण 970 म्हणजे क्लोज टू 1000 mm पाऊस पडतो. त्याच्यापेक्षा खूप जास्त म्हणजे 2400 mm पाऊस मुंबईमध्ये पडतो. आणि आपल्याला जुलै महिन्यात जो पाऊस पडलाय तोच जवळजवळ या शहरांच्या सगळ्या वार्षिक पावसा एवढा पाऊस आपल्याला जुलै महिन्यामध्ये पडलाय. आणि त्या मानाने आपण शहरामध्ये बऱ्याचशा गोष्टी म्हणजे योग्य रीतीने BMCने करण्याचा प्रयत्न केला. आपल्या स्टॉर्म वॉटर ड्रेनची क्षमता ही 55 mm पाऊस एका ह्याच्यात घेऊन जाण्याची आहे. ती अर्थातच आपण नवीन प्रोग्राम घेऊन ती वाढवण्याचा प्रयत्न करतोय. आणि आपल्याला मुंबईमध्ये टायडल इम्पॅक्ट सुद्धा बघावा लागतो. त्यामुळं सगळ्या कॅचमेंटमधून येणारं पाणी, आपल्या इथे असलेल्या 4ही नद्यांमधून बाहेर पडणारं पाणी, नाले सिस्टीममधून बाहेर पडणारं पाणी आणि हाय टाईडच्या वेळा या सगळ्यामध्ये आपल्याला मॅनेज करावं लागतं. आता आपला जो विहार लेकचा हा जवळजवळ ओव्हरफ्लो होण्यासाठी आलेला आहे. विहार लेक जेव्हा ओव्हरफ्लो होतो तेव्हा पाणी मिठी नदीमध्ये येतं आणि त्यावेळेला मिठी नदीची जर पातळी वाढलेली असेल तर आपल्याला काही वेळेला पुराचा फटका बसतो. त्यामुळे ते सुद्धा आम्ही खूप क्लोजली ऑब्झर्व करतो. मिठी नदीमध्ये आणि टायडल इम्पॅक्ट पण ऑब्झर्व करतो. आत्ताच्या घडीला ओव्हरऑल पाऊस कमी झालाय आणि समजा आता विहारचा जरी पाण्याची पातळी वाढली तरी आपल्याला तसा शहरासाठी काही धोक्याचा इशारा त्याच्यामध्ये नाही आहे.
या काळामध्ये आपल्याला ज्या काही या सगळ्या काळामध्ये आपली सगळी 6 पंपिंग स्टेशन्स, मेजर पंपिंग स्टेशन्स, 10 मिनी पंपिंग स्टेशन्स आणि आपले जवळ-जवळ 540 वेगळे वेगळे पंप्स होते. तेही आपल्याला सगळे लागले नाहीत. परंतु ज्या वेळेला पाऊस जास्त होता त्या वेळेला सिटी, वेस्टर्न आणि ईस्टर्न सबमध्ये हे आपले सगळे पंप्स कार्यरत होते. आणि मी सुरुवातीला सांगितलं होतं म्हणजे मान्सून प्रिपेअर्डनेस च्या बद्दल जी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली त्याच्यात, की आपण IoT डिव्हाइसेस लावून त्या सगळ्या पंप्सचं मॉनिटरिंग इथून कंट्रोल रूममधून करतो. त्यामुळे इथे आपल्याला क्लिअरली दिसत होतं, की कोणते पंप कुठल्या ठिकाणी चालू आहेत आणि कुठल्या पंपना अजून चालू करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ते पंप यावेळेला अतिशय स्मूथली आणि चांगल्या पद्धतीने चालले. या 5-6 दिवसामध्ये काही आपत्कालीन घटनांची नोंद झाली. त्याच्यामध्ये घर किंवा भिंतीचा भाग पडण्याचा 100 पेक्षा जास्त तक्रारी आल्या. त्या वेळेला लगेचच महापालिकेमार्फत त्यांना आवश्यक ते सहकार्य आणि मदत करून दिली. 30 जूनला वाळकेश्वर येथे म्हाडाच्या उपकार प्राप्त इमारतीमधला काही भाग म्हणजे 3 मजली बांधकाम होतं. त्यातला गच्चीचा भाग कोसळून त्याच्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालेला होता. 5 जुलैला आपल्याला माहिती आहे की मानखुर्दमध्ये जिल्हाधिकारी यांच्या जमिनीवरील एक 3 मजली घर एका झोपडीवर कोसळून त्याच्यामध्ये 6 व्यक्तींचा मृत्यू झालेला होता. आणि या व्यतिरिक्त आपल्याला माहिती आहे की मॅनहोलमध्ये पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झालेला होता. ह्या गोष्टी ह्या म्हणजे ज्या अनटॉवर्ड इन्सिडेंट्स म्हणतो ते झाले. परंतु अनेक ठिकाणी दरड कोसळणे वगैरे असे, कारण मुंबईमध्ये जे हिलस्लॉप एरियाज आहेत तिथे बारीक छोटे अशा घटना घडलेल्या आहेत, पण त्यामध्ये जीवितहानी झाली नाही. त्या सर्व ठिकाणी आपण शाळांमध्ये अनेक लोकांना तात्पुरतं स्थलांतरित केलेलं होतं. शाळांमध्ये वगैरे पाठवलेलं होतं. त्यांच्या जेवणाखाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळचं वैशिष्ट्य असं होतं की गेल्या 2 दिवसामध्ये वाऱ्याचं प्रमाण खूप जास्त होतं. दिस वॉज व्हेरी व्हेरी विंडी. वी हॅड अ विंडी डेज. आणि त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी जवळजवळ 40 ते 50 किलोमीटरनी आणि काल काही ठिकाणी 70 ते 80 किलोमीटर प्रति तास अशा वेगाने वारे वाहिले. आणि त्यामुळे सगळ्यात जास्त नुकसान झालं ते आपल्या झाडांचं झालेलं आहे. कारण झाडं दरवर्षी पावसाळ्यामध्ये किंवा वेगवेगळ्या कारणांनी पडत असतात आणि ते परंतु या वेळेला आपल्या जेवढी वर्षभरात झाडं पडतात त्याच्या 50% झाडं केवळ एका दिवसामध्ये पडली. आणि हा खूप मोठा हे होतं. म्हणजे 2022ला आपण जर बघितलं तर साधारण 655 झाडं पडली होती. 2023मध्ये 687, 2024मध्ये 653 आणि 25मध्ये जास्त पडली 855. म्हणजे झाडं ही पडतात. त्याच्यापूर्वी आपल्याकडे निसर्ग सायक्लोन होतं, तौक्ते होतं, त्यावेळेला तर झाडं जास्त पडलेली होती. परंतु ती विशिष्ट कारणाने होतं. तसंच या पावसाळ्यामध्ये आपल्याकडे थोडंसं विंड स्टॉर्म किंवा वाऱ्या वाहण्याचा वेग खूप जास्त राहिल्यामुळं आणि त्याच्याबद्दलचे रेड अलर्ट असल्यामुळं आत्तापर्यंत ऑलमोस्ट 830 trees have fallen in the city. Out of that, 350 are in the public areas or along the roadside. 480 trees have fallen in private areas. याच्याशिवाय फांद्या पडतात. जेवढी झाडं पडतात साधारण तेवढ्याच फांद्या आपल्याकडे पडतात. मागच्या सगळ्या वर्षांचा हे काढला तरी सुद्धा 22मध्ये झाडं 655 होती, फांद्या 867 होत्या. सो रफली त्या साधारण त्याच्यापेक्षा दीडपट वगैरे फांद्या पडतात. यावेळेला सुद्धा ऑलमोस्ट 1238 ब्रांचेस हॅव फॉलन अपार्ट फ्रॉम द ट्रीज. 529 फ्रॉम द पब्लिक एरियाज, 709 फ्रॉम द प्रायव्हेट एरियाज. आणि या झाडे पडण्यामध्ये सुद्धा यावेळेला या काळात जे झाडं पडली त्याच्यामध्ये 2 व्यक्तींचे मृत्यू झाले. त्यापैकी एक होतं तो आपला रोड साईड ट्रीज होतं, एक होतं ते मात्र चा जो फॉरेस्ट डिपार्टमेंटकडं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये झालेला होता. पण दिस इज द ओव्हरऑल सिच्युएशन ऑफ द मॉन्सून. बट अपार्ट फ्रॉम धिस आपल्या 7-8 ठिकाणी वेगवेगळ्या कारणांनी जेव्हा नाले पण भरले आणि हायटाईड होती अशा वेळेला थोडंसं वॉटर लॉगिंग होतं. जे क्रॉनिक स्पॉट होते, हिंदमाता असेल, गांधी मार्केट असेल किंवा वीरा देसाई रोड असेल, ईस्टर्न सबअबमधल्या काही ठिकाणं होती, पण दे वर अंडर कॉन्स्टंट वॉच. जिथे पाणी उतरण्याची शक्यता नव्हती त्यावेळेला आम्ही गेले 2 दिवस पोलिसांच्या मदतीने हे रस्ते बंद केलेले होते काही काळासाठी, जेणेकरून त्यातून कोणाचा जीवितहानी होऊ नये किंवा कोणी व्यक्ती जखमी होऊ नये म्हणून. आणि नंतर कालांतराने ह्या सगळ्याचं पाणी निघालं. 1-2 ठिकाणी विशेषतः SV रोडवर आम्हाला असं दिसलं कॉन्स्टंट मॉनिटरिंगमध्ये की
या वेळेला एका विशिष्ट ठिकाणी पाणी जास्त काळ राहतंय म्हणजे देर इज नो रिझन, कारण आपली SWD आहे, सर्व काही आहे. आता त्याच्यामध्ये प्रायमरी अंदाजामध्ये काही ठिकाणी जवळ चालू असलेल्या बांधकामामुळे काही SWDचे चॅनल्स ब्लॉक झाली आहेत वगैरे असं दिसलंय. तर याच्यासाठी आता आम्ही मधल्या काळामध्ये पूर्ण प्रिकॉशन घेऊ. गेल्या म्हणजे सुरुवातीपासून सांगतच होतो, पण आता पुन्हा एक बांधकामांसाठीची पण ॲडवायझरी आम्ही रिएटरेट केलेली आहे, ज्याच्यामध्ये कारण खाजगी बांधकामांचं प्रमाणही जास्त आहे आपल्याकडे आता. त्यामुळं अनेक मोठी मोठी क्लस्टरची कामं होत आहेत. SRAची खूप कामं मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहेत. त्यामुळे या ठिकाणी SRA CEOंना सुद्धा ह्याच्याबद्दलच्या सूचना दिल्यात आणि त्यांनी केल्या ते पास ऑन केल्यात. नरेडको, MCHच्या यांच्याबरोबर पण काम करून सगळ्या कन्स्ट्रक्शन साईट्ससाठी इन्क्लुडिंग इन्फ्रास्ट्रक्चर कन्स्ट्रक्शन साईट्स वी हॅव इश्यू डिटेल्ड ॲडवायझरी, ज्याच्यामध्ये त्यांनी आपल्या कन्स्ट्रक्शन साईट्सचं प्रोटेक्शन करणं, कारण नॉर्मल सिच्युएशन विचारात घेऊन काही वेळेला एक्सकव्हेशन केलं जातं. शोअर पाईल्स, त्याची सेफ्टी ह्यांची पावसाळ्याच्या काळामध्ये विशेषतः जास्त काळजी घेणं गरजेचं असतं आणि कुठल्याही सेफ्टी मेजर्सशिवाय एक्सकव्हेशन मोठ्या प्रमाणावर करू नये. हायराईज बिल्डिंगची कामं चालू असतील तर त्याचं जे स्कॅफोल्डिंग आहे त्याच्याबद्दलची पुरेशी काळजी घ्या, कारण वारा हा पण एक आता आपल्या याचा फीचर होत चाललेला आहे आणि त्यामुळे त्या काळामध्ये त्याला कुठे त्याच्या सुरक्षिततेला धोका पोचू नये आणि तसं प्रिकॉशन्स पण लोकांनी घेतलेले आहेत. 1-2 प्रसंग आपल्याला आढळून आले, परंतु दे वर इमिडिएटली अटेंडेड टू अँड इमिडिएट कंटेन्शन मेजर्स वर टेकन. But going forward, this kind of self-discipline will have to be followed by all those who are in charge of these constructions, and agencies like BMC, MHADA, SRA will have to enforce that discipline and rigor among the construction entities. So these are some of my observations which I wanted to share. Then the house is open. Ma'am, how many flooding spots have come to light? You mentioned about the SV Road flooding spot. So, have we collated how many new flooding spots have come to light? No, they are not new flooding spots. They are the old flooding spots only. फक्त तिथं what our expectation was, once the low tide starts, the water should recede. So this one particular location, त्याच्यात पाणी गेलं, परंतु it took longer time. So such spots we will monitor and examine. मैम, ऐसा है कि हर साल बारिश से होती है, शुरू में ही लोगों की जानहानि होती है हर बार। तो इसको रोकने के लिए आपकी आगे की उपाय योजना क्या है कि आगे लोगों की बारिश होने के बाद लोगों की जानहानि न हो और लोगों को कोई तकलीफ न हो। शासन और प्रशासन में तालमेल भी नहीं है, तो इसके बारे में आपकी तैयारी क्या होगी? ये देखिए, पिछले अगर हम मुंबई की बारिश और बारिश के कारण होने वाला नुकसान, जो जीवित हानि हो या मालमत्ता की हानि हो, इसके ऊपर अगर आप देखते हो तो पिछले कई सालों में हमने देखा है कि शहर में पानी बहुत ज़्यादा देर तक नहीं जमता है। जिससे पहले कभी जीवित हानि होती थी या मालमत्ता की हानि होती थी, वो सब कम हो गया बिकॉज उसके लिए मेजर्स लिए हैं। अभी जो हानि हो रही है वो कुछ इस तरह के फ्रीक इंसिडेंट्स हैं जहाँ पे पेड़ गिरना, ये एक बात है, या अभी मैनहोल का ओपन रहना, इस पे भी BMC ने पिछले कई सालों में बहुत मेहनत करके सिस्टमिक चेंजेस बहुत लाए हुए हैं, बट फिर भी कभी कभी ये इंसिडेंट्स इस तरह का होता है, उसको रोकने की ज़रूरत है और उसके लिए सिस्टमिक चेंजेस और क्या करने उस पर हम लोग काम कर रहे हैं। तीसरी बात है कि ये कई जगह पे काफ़ी सारा अनऑथराइज कंस्ट्रक्शन है जिनको प्रोटेक्शन भी है 2011 का, बट उसमें जो कंस्ट्रक्शन करते समय जो सावधानी बरतनी चाहिए वो नहीं हुई है, उसकी क्वालिटी के इश्यूज़ है और उसके कारण इस तरह का ये स्ट्रक्चर्स गिर जाना, वो नीचे आना, ये चीज़ें हो रही है और ये हिल स्लॉप पे होता है हर समय। इस बार हमने उसके लिए बहुत ज़्यादा तैयारी की थी। वी हैड आइडेंटिफाइड द वल्नरेबल एरियाज़, वहाँ के लोगों को समझा बुझा के कि एटलीस्ट ड्यूरिंग रेड अलर्ट टाइम यू शुड शिफ्ट फ्रॉम देयर एंड स्टे इन आवर टेम्प्रेरी लोकेशंस। वो बहुत जगह ईस्टर्न सबब में तो काफ़ी जगह पे ये किया हुआ था, तो उसका असर हुआ, लेकिन अभी हमें कंटिन्यूसली मॉनिटर करना पड़ेगा कि ये क्यों होती है चीज़ें और उस पर हमारी तरफ से कोशिश क्या करें, लोगों ने भी क्या सावधानी बरतनी चाहिए, ये सारी चीज़ों पे मतलब उस पर SOP होगा। अभी फॉर एग्जांपल ट्री पे शायद बाद में भी आपके सवाल होंगे उसके ऊपर, लेकिन मैं पहले से बता रही हूँ कि ये एक इस बार ट्री फॉलिंग के बहुत ज़्यादा इंसिडेंट्स हुए और उससे मतलब ट्री फॉलिंग ऐसी चीज़ है कि वो सडनली होता है, तो कभी कभी समटाइम्स पीपल एस्केप विथ अ स्मॉल इंजरी, विदाउट इंजरी, और समटाइम्स इट्स बिकम्स वेरी फेटल।
और वी हैव एक्सपीरियंस दैट इन दिस सीजन. तो वी हैव बीन डिस्कसिंग ऑन दिस इशू. पहले भी होता था कि ये ट्रीज़ को किस तरह से सेफ गार्ड किया जाए, और उस पर हम लोग थोड़ा और सिस्टमिकली काम करेंगे. We had our internal meetings with all the AMCs and our garden department and all. तो उसमें 3-4 चीज़ें करने की कोशिश हम लोग कर रहे हैं. एक तो हमारे मोस्ट ऑफ आवर ट्रीज जो रोड साइड ट्रीज है, मुंबई में अगर ट्री का आपने डेटा या सेंसस जो ट्री का है और उस पर जो ये किया हुआ है, तो ये अभी नया सेंसस चल रहा है, लेकिन 2018 में जो सेंसस हुआ था उसमें मुंबई में 29.75 लाख ट्रीज हैं, और उसमें से ऑलमोस्ट रोड साइड में जो ट्रीज है दे आर क्लोज टू 2 लाख. अब 2 लाख ट्रीज जो रोड के दोनों साइड पे है, बाकी तो अलग अलग एरिया, गार्डन में, प्राइवेट एरियाज में, गवर्नमेंट ऑफिसेस में, बहुत जगह पे. तो रोड साइड ट्रीज बिकम एट टाइम्स वेरी रिस्की बिकॉज एंड वल्नरेबल बिकॉज ऑफ द वेदर कंडीशंस. उसके 2-3 रीज़न है. एक तो ये सारे ट्रीज फुटपाथ पे है बहुत जगह पे, और हमारी सारी यूटिलिटीज़ भी फुटपाथ के नीचे है. अब ये दोनों को कोएग्जिस्ट कैसे करवाना है, और फुटपाथ पे जब हम लोग कंक्रीटाइजेशन करते हैं या इवन पेवर ब्लॉक भी लगाते हैं, तो उसके सारे रूट्स को पानी वहाँ पे जाता है कि नहीं. तो इसके लिए कुछ अलग अलग सिस्टम्स हैं. हम ट्री के सराउंडिंग एरिया में पूरा एक मतलब वी इंश्योर कि वो जो रूट है उसको थोड़ा खाली रखे जहाँ पानी परकोलेट हो जाए. बट उससे काम सिर्फ नहीं होगा, क्योंकि रूट सिस्टम है जो नीचे से बहुत फैलती है. तो उसके सराउंडिंग एरियाज में इस तरह से होल क्रिएट करके उस पर जाली लगा के उससे पानी अंदर जा सकता है क्या, ये एक हम लोग एक्सप्लोर कर रहे हैं. इनफैक्ट मुंबई में कई जगह पे ये किया हुआ है, मलबार हिल में और इसमें, बट वो दैट इज़ अ परसेंटेज इज़ वेरी स्मॉल. तो उसको थोड़ा सा और अच्छी तरीके से उसकी सिस्टम वी हैव आइडेंटिफाइड, वो हम करना चाहते हैं. दूसरा ये है कि हमने आई जस्ट आफ्टर ऑल दिस इंसिडेंट्स आई स्पोक टू सम एक्सपर्ट्स इन दिस फील्ड. मुंबई यूनिवर्सिटी का अपना एक लाइफ साइंसेस डिपार्टमेंट है, एक बायोडाइवर्सिटी सेंटर है. डॉक्टर संजय देशमुख, फॉर्मर वीसी ऑफ मुंबई यूनिवर्सिटी, जो खुद एक बॉटनिस्ट है और मैंग्रोव्स और ट्रीज के जाने माने हैं, वो हमारे बायोडाइवर्सिटी कमेटी के मेंबर भी है. और इस तरह से और इंस्टीट्यूशनल सपोर्ट हमने IIT के पास भी इसका वी हैव सॉट देयर सपोर्ट ऑल्सो. और भी कोई जितने भी अच्छे इंस्टीट्यूट्स है महाराष्ट्र में या इवन नेशनल लेवल पे, जो हमें एग्जिस्टिंग ट्रीज को सपोर्ट सिक्योर करने के लिए और क्या करना चाहिए, जो हम हमारे इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स में, रोड्स में कर सकते हैं, दैट वी आर ट्राइंग टू अंडरस्टैंड, और वो हम लोग करेंगे. दूसरी ये बात है कि बहुत बार जो यूटिलिटीज़ में सारे रूट्स एंटेंगल हो जाते हैं. अब इसको हम लोग विषय नहीं कर सकते, लेकिन ये सिचुएशन आगे जाके भी ऐसे ही रहने वाली. तो ऐसे सिचुएशन में ट्रीज को कैसे सेफगार्ड कर सकते हैं, क्या उसका कटिंग जो है वो प्रॉपरली करें शुरू से ही, उससे उसके रूट सिस्टम पे एक अच्छा असर होगा, या उसको कुछ अलग तरीके से रूट्स को टाई कर सकते हैं. मतलब दीज आर अगेन एक्सपर्ट्स इश्यूज. तो वो एक्सपर्ट इंस्टीट्यूशन को एंगेज करके, कुछ अर्बोरिस्ट को एंगेज करके इस पे हम लोग इमीडिएटली काम शुरू कर देंगे. तीसरा हम लोगों ने ये तय किया है कि अगर 2 लाख ट्रीज है रोड साइड पे, तो हमारे इस बार वी हैड प्रून्ड 50% ऑफ देम. 1 लाख से ज़्यादा ट्रीज को हमने प्रून किया था, ट्रिम किया था. बट दैट ऑल्सो इज नॉट सॉल्विंग द प्रॉब्लम. सो वी विल इंस्पेक्ट ऑल रोड साइड ट्रीज नेक्स्ट गोइंग फॉरवर्ड, और जहाँ उसके ट्रिमिंग की ज़रूरत है वो ट्रिमिंग करेंगे. बहुत बार ऐसा होता है कि ट्रिम करने के बाद भी पेड़ का जो वेट है वो बहुत ज़्यादा रहता है, और रोड्स अगर थोड़ी उसकी विड्थ कम हो तो वो उसके लिए डेंजरस हो सकता है. तो इसकी भी एक SOP जो हमारी 2000 पहले बनी हुई है, उसी को भी हम लोग रिवाइव कर रहे हैं विथ टेकिंग एक्सपर्ट ओपिनियन. सो दिस इज़ ऑल अबाउट ट्रीज. एज फार एज मैनहोल्स आर कंसर्न, BMC ने पिछली बार एक इंसिडेंट हुआ था, उसके बाद उसके ऊपर काफ़ी काम किया हुआ है. हमारे 2 तरह के मैनहोल्स है, SO के है, सीवरेज ऑपरेशन के, और SWD के, जो 1 लाख से ज़्यादा है पूरे सिटी में. उसमें सीवरेज के ज़्यादा है, जो करीब क्लोज टू 80,000 मैनहोल्स सीवरेज के हैं. ये सारे मैनहोल्स का जियो टैगिंग हो चुका है, उनके पास इसकी इन्फॉर्मेशन होती है, इस पर सारे जगह पे जाली लगी है कि नहीं लगी, इसकी भी इन्फॉर्मेशन होती है, अवेलेबल है. SWD के मैनहोल्स जो है वो GIS पे हमारे अवेलेबल है, उसको भी जियो टैगिंग हम लोग करेंगे.
अब इशू ये है कि इतना सारा करने के बावजूद भी इंसिडेंट्स होते हैं, क्योंकि माइक्रो लेवल पे जो एक ऑपरेशनल रिगर, डिसिप्लिन और मॉनिटरिंग चाहिए, उसमें शायद हम लोग थोड़ा सा वो ध्यान नहीं दे पा रहे थे। तो उसी को हमें स्ट्रेंथन करना पड़ेगा, क्योंकि इन टर्म्स ऑफ इंफ्रास्ट्रक्चर सेफ्टी जो भी मेजर्स लेने थे वो पिछले 4-5 साल में हम लोग ले चुके हैं, और वो सारा पेपर मतलब एक्चुअल ग्राउंड पे भी है। बट होता ये है कि वर्क फॉर सम रीजन इफ दैट मैन होल्स नीड टू बी ओपन एंड वहाँ पे कुछ करना है, तो उसके लिए जो डिसिप्लिन से काम करना पड़ेगा वो नहीं हो रहा है। तो वी विल इंश्योर दैट, एंड नेक्स्ट ईयर वी हैव ऑलरेडी प्लान, वी विल स्टार्ट ऑल दीज ऑपरेशंस फ्रॉम जनवरी ऑनवर्ड्स, और उसमें हर एक मैनहोल चेक होगा। उसमें किस तरह से, और वो अलग तरीके से होगा, मतलब नॉट नेसेसरीली यू हैव टू ओपन एवरीथिंग एंड डू इट। तीसरा एक मैनहोल में होता है जिसपे लोगों पे बहुत, उस पे सोशल मीडिया पे भी काफ़ी वीडियोस घूमते हैं कि देर आर सम मैनहोल्स ऑफ अवर्स जिससे वो प्रेशर से पानी आता ही रहता है। उसके लिए उसका एक मेजर होता है, उसके ऊपर कुछ हम लोग एक आइडेंटिफिकेशन के लिए ये रखते हैं, लेकिन वहाँ पे पानी आता रहता है, बिकॉज दैट इज़ हाउ द सिस्टम वर्क्स, एसडब्ल्यूडी सिस्टम वर्क्स। जब बारिश होती है तो कुछ जगह से वो प्रेशर से पानी ऊपर आता है, बट दैट ऑल्सो एट टाइम्स परसीव्ड एज समथिंग एल्स बिकॉज ऑफ फियर एंड लैक ऑफ इंफॉर्मेशन। तो उसी को भी हम लोग थोड़ा सा इंफॉर्मेशन जितनी अच्छी तरीके से दे सके वो करेंगे। थर्ड पॉइंट जो हमें रिसेंटली देर इज अ कोर्ट केस गोइंग ऑन इन हाई कोर्ट ऑल्सो। yesterday there was a hearing and honorable high court has also given us certain instructions जो हमें 7 दिन में कंप्लाई करनी, वो हम कर रहे हैं। तो उसमें एक इम्पॉर्टेंट इंस्ट्रक्शन है कि एक व्हाट्सएप नंबर दिया जाए जिसपे लोगों को अगर कंप्लेंट करनी है तो वो कंप्लेंट करें, और वो इमीडिएटली इन सर्टन टाइम आइडेंटिफाई हो जाए अबाउट द मैनहोल्स दैट वी आर वर्किंग। बट अपार्ट फ्रॉम दैट, गोइंग फॉरवर्ड फॉर नेक्स्ट ईयर वी विल हैव सम सच पोर्ट अरेंजमेंट ऑन आवर पोर्टल जहाँ पे इंफॉर्मेशन का क्राउड सोर्सिंग होगा। मतलब पेड़ भी किसी को अगर लगता है कि ये बहुत डेंजरस है हमारे एरिया में और इसको इमीडिएटली देखना चाहिए, मतलब नॉट दैट सम आफ्टर हैपनिंग समथिंग हैपन्स एंड देन डू इट, बट इन एडवांस एक क्राउड सोर्स इन्फॉर्मेशन का कैसे हो सकता है। वी आर रिक्वेस्टिंग ऑल आवर काउंसलर्स ऑल्सो कि उनका तो एरिया अपना 227 काउंसलर्स है, उनके अपने अपने एरिया में इफ दे फील दीज आर एंड दे शुड गिव स्पेसिफिक इन्फॉर्मेशन, सो इट इज़ ईजी। इफ पीपल गिव स्पेसिफिक इन्फॉर्मेशन इट बिकम्स रियली ईजी। अब पिछले 2-3 दिन में हमें जब से बारिश ज़्यादा हो रही थी, वी रिसीव्ड मेनी सच इन्फॉर्मेशन इंडिविजुअली। लोगों ने बताया, अपना फोटो दे दिया, लोकेशन बताया, एंड वी इमीडिएटली सेंट आवर टीम्स देयर। कुछ इन्फॉर्मेशन सही थी, कुछ गलत थी, कुछ लोगों के परसेप्शन, बट जहाँ सही थी वहाँ पे हमने ट्रिमिंग किया वो पेड़ का, मतलब वी रिमूव दैट दोज डेंजरस ब्रांचेस। तो ऑल दीज थिंग्स आर पॉसिबल, और इस तरह के जो भी मेजर्स हम ले सकते उसको हम थोड़ा सा इंस्टीट्यूशनली स्ट्रेंथन करें।